यया कौरवांच्या घरा, शिष्टाई धाडिलासी दातारा, ऐसा वणिजेसाठी जगेश्वरा, विकलासी आम्ही. ओवी आहे 542 आणि अध्याय आहे 11वा. अर्जुन म्हणतोय की हे भगवंता, हे दातारा, या कौरवांच्या घरी तू युद्ध होऊ नये म्हणून शिष्टाई करण्यासाठी गेला होतास. खरे तर हे सर्व तू आमच्या भल्यासाठीच केले होतेस. खरे पाहता तू या जगाचा स्वामी आहे आणि आम्ही तर अशा व्यापारासाठी तुझा उपयोग करून घेतला. असे आमच्या स्वार्थासाठी तुला आम्ही विकून टाकले का रे? हे योग्य केले का रे? अर्जुना असं भगवंतालाच विचारतो आहे. आणि ज्ञानदेव या ओवीद्वारे या गोष्टीचं वर्णन करत आहेत. पांडव 12 वर्षाचा वनवास संपवून आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पूर्ण करून परत आले. तेथे विराट राजाच्या दरबारात पांडवांचे अनेक हितचिंतक राजे जमले होते. त्यांच्यामध्ये श्रीकृष्ण आणि बलरामही होतेच. आता ठरल्याप्रमाणे पांडवांना त्यांचे राज्य तर परत मिळायला हवे होते. पण दुर्योधनाला हे मान्य होणार नव्हते. सामोपचाराने या गोष्टी घडल्या तर युद्धासारखा महाभयंकर प्रसंग टळेल, होणारी मनुष्यहानी सुद्धा थांबेल, जगात शांतता कायम राहील. या विचाराने पांडवांचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार पांडवांचे सासरे असलेल्या द्रुपद राजाने एक दूत कौरवांकडे पाठविला. पण कौरवांनी तो प्रस्ताव सरळ सरळ फेटाळून लावला. तरी सुद्धा शांततेचा शेवटचा प्रयत्न करण्यासाठी म्हणून श्रीकृष्ण आपणहूनच कौरवांकडे गेला. श्रीकृष्ण विदुर, जो कौरवांचा प्रधानमंत्री होता, त्याला भेटला. त्यानंतर पितामह भीष्म, आचार्य द्रोणाचार्य, कृपाचार्य इत्यादींना भेटला. आपला शांततेचा प्रस्ताव समजून सांगितला. शेवटी कौरवांच्या दरबारात राजा धृतराष्ट्र आणि युवराज दुर्योधन यांना युद्ध नको, जगात प्रगतीसाठी शांतता गरजेची आहे, त्यामुळेच ठरल्याप्रमाणे पांडवांनी वनवास आणि अज्ञातवास पूर्ण केला असल्याने त्यांचे राज्य त्यांना परत करायला हवे, असा प्रस्ताव मांडला. अर्थातच दुर्योधनाने तो प्रस्ताव फेटाळून लावला. धृतराष्ट्र म्हणाला की श्रीकृष्णा, अरे खरं सांगू का, तू अगदी खरं बोलतेस. तुझे म्हणणे मला अगदी मनापासून पटते. पण काय रे, मी काय करू? मी हा असा म्हातारा झालो आहे आणि हा दुर्योधन, हा तर माझे ऐकतच नाही. त्याच्या पुढे माझे काही चालतही नाही. तेव्हा श्रीकृष्ण धृतराष्ट्राला म्हणाला की तो तुझे ऐकत नसेल तर तू मला सांग, मी त्याला कैद करून टाकतो आणि तुझे म्हणणे जे काय आहे त्याप्रमाणे आपण वागू. तू या राज्याचा, या भारताचा राजा आहेस आणि तुझ्याच एका इच्छेमुळे या सगळ्या पुढच्या गोष्टी टळणार आहेत. बघ तुला काय पटते ते. पण अर्थातच या गोष्टीसाठी धृतराष्ट्र कधीच तयार झाला नाही. त्यांनी परत आपले तेच म्हणणे पुढे केले की अरे काय करू रे, हा दुर्योधन माझे खरंच ऐकत नाही. त्याच्या पुढे माझे खरंच काहीच चालत नाही. त्यानंतर तर दुर्योधनाने श्रीकृष्णाला स्पष्ट सांगितले की हे बघ, हे असलं काही होणार नाही. तू त्या पांडवांना जाऊन सांग की सुईच्या अग्रावर मावेल एवढीशी जमीन सुद्धा मी त्यांना देणार नाही. आता हा अगदी शेवटचा पर्याय जेव्हा दुर्योधनाने ऐकवला तेव्हा श्रीकृष्ण आता परत निघाला आणि जाताना एकच म्हणाला की यानंतर जे काही होईल त्याची संपूर्ण जबाबदारी राजा धृतराष्ट्र आणि युवराज दुर्योधन यांच्यावर असेल. हे ऐकल्यावर दुर्योधनाला भयंकर राग आला आणि त्यांनी आपल्या जे सैनिक आजूबाजूला होते त्यांना सांगितलं, अरे या गवळ्याच्या पोराला कैद करून ठेवा रे, म्हणजे हा सगळा प्रश्नच मिटेल. कारण हे पांडव तर याच्या जोरावर युद्धाच्या गोष्टी करतायत ना. ह्यालाच इथे आपण पकडून ठेवलं तर काय, तर काहीच उपयोग होणार नाही. पांडव काय करणार आहेत मग? अशा प्रकारचा अपमान सुद्धा या श्रीकृष्णाने पांडवांच्यासाठी सोसला. भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखवले तेव्हा अर्जुनाला भगवंताचे खरे रूप कळले. तो त्याला म्हणाला, हे जगेश्वरा, हे भगवंता श्रीकृष्णा, अरे आम्ही
खरं तर तू तुझे भगवंत स्वरूप जाणलेच नाही रे. जेव्हा गरज लागेल तेव्हा तुझ्याकडे हक्काने आम्ही जात राहिलो. आम्हाला हवे त्या गोष्टी तुझ्याकडनं करून घेतल्या. कशाला जास्तीचं बोलू, अगदी राजसूय यज्ञाच्या वेळी सुद्धा तू काय केलेस हे तर सर्वांना माहिती आहे. अरे, मला ह्या सगळ्या गोष्टीचा आता खूप पश्चाताप होतो आहे. तुझे मोठेपण आम्हाला कधीच कळले नाही रे. त्या अनेक गोष्टींपैकीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता भगवंताने म्हणजे श्रीकृष्णाने कौरवांकडे जाऊन केलेली मध्यस्थी म्हणजे शिष्टाई आहे. आणि तिचे वर्णन ज्ञानदेवांनी या ओवीत केले आहे. आणि ते म्हणतात की अरे, अशा रीतीने आम्ही तुझा अगदी आमच्या स्वार्थासाठी वापर करून घेतला. खरे तर असे करणे योग्य तरी आहे का? पण आम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि तूही अत्यंत उदार मनाने आम्हाला क्षमा करून आमच्याशी नेहमी सख्य भाव ठेवलास.